या ऑफिसमध्ये एक खुर्ची होती, जिच्यावर बसणारा माणूस कुणालाच दिसत नव्हता. ऑफिसच्या कोपऱ्यात ठेवलेली ती जुनी थोडीशी मोडलेली खुर्ची सगळ्यांना खाली खुर्ची म्हणूनच माहीत होती. त्या खुर्चीवर रोज बसायचा रामू, ऑफिसचा शिपाई. सकाळी सगळ्यांआधी ऑफिस उघडणारा आणि संध्याकाळी सगळ्यांनंतर लाईट बंद करून जाणारा तोच होता. कोणी त्याला नावानं हाक मारत नसे. ए शिपाई, अरे इथे ये, एवढंच त्याचं रोजचं ओळख बनलं होतं. दुपारी सगळे कर्मचारी आपल्या आरामदायी खुर्च्यांवर बसून जेवत असताना रामू मात्र खाली खुर्चीवर बसून डबा उघडायचा. कधी भाकरी, कधी फक्त चटणी, तर कधी शब्द न बोलणारी भूक. तरीही त्याच्या चेहऱ्यावर कधी तक्रार दिसली नाही, फक्त शांत स्वीकार होता. एक दिवस ऑफिसमध्ये मोठी मीटिंग होती आणि खुर्च्या कमी पडल्या. बॉस चिडला, सगळीकडे अस्वस्थता पसरली. तेव्हा रामू काहीही न बोलता उठला, आपली खाली खुर्ची उचलली आणि ती हळूच बॉससमोर ठेवली. क्षणभर संपूर्ण ऑफिस शांत झालं. बॉस त्या खुर्चीवर बसला आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं की खुर्ची खाली नव्हती, खाली मानला गेला होता तो माणूस. मीटिंग संपली, लोक उठले, पण तो क्षण तिथेच थांबून राहिला. बॉसने रामूकडे पाहून म्हटलं, इथे बस. रामू गोंधळला, डोळे पाणावले आणि तो हळूच म्हणाला, साहेब, खुर्ची मोठी नसते, माणसाची किंमत मोठी असते. त्या दिवसापासून खाली खुर्ची तिथेच होती, पण ती कुणालाच खाली वाटत नव्हती.